नमस्कार. सर्वप्रथम मी डॉक्टर एनाम पाठक यांच्या 39व्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन करतो. ज्यांचं संपूर्ण जीवनच हे अभावाच्या श्रीमंतीमध्ये गेलेलं आहे, त्यांच्या वयाचा उल्लेख आता 75 झाला, पण अजूनही त्यांचा उत्साह त्या नेमक्या आकड्याच्या उलटा आहे. आणि मी म्हटलं तसं अभावाची श्रीमंती असून सुद्धा ज्यांच्या चेहऱ्यावर कायमच हास्य असतं आणि ते हास्य प्रेरणादायी असतं, दुसऱ्याला स्फूर्ती देणारं हास्य आहे. मी ज्यांचा थेट विद्यार्थी नाही, पण ज्यांच्या वर्गाबाहेरचा परमनंट विद्यार्थी आहे, जे आमच्या शिक्षण संस्थेमध्ये माझ्या जन्माच्या वेळेस शिक्षक होते आणि आता त्याच संस्थेचा उपाध्यक्ष होण्याची संधी त्यांच्यामुळे मिळाली. मलाचपासून त्या जनरल मासिकाचा उल्लेख झाला, त्याचे आमचे मार्गदर्शक आणि संपादकीय सल्लागार जे आहेत असे आदरणीय डॉक्टर लवटे सर, ज्यांच्या घराणेशाहीचं नेहमीच स्वागत केलं पाहिजे असे सर्व पाठक कुटुंब. या क्षेत्रामध्ये घराणेशाही जर असेल तर त्याचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे, या घराणेशाहीला प्रोत्साहन दिलं पाहिजे, कारण ती सेवा कार्यातली घराणेशाही आहे आणि ती टिकवणं ही सगळ्या समाजाची जबाबदारी आहे, ती केवळ त्यांची नाही. त्यामुळे सर्व पाठक कुटुंबीय, डॉक्टर कुरणे सर आणि मॅडम, आपण सर्वजण, तुळपुळे सरांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी यावर्षीच्या वसंत व्याख्यानमालेला निमंत्रित केलं होतं. 2 वर्ष आमचं चाललं होतं, पण त्या तारखा जमल्या नाही, म्हणून यावर्षी आम्हाला येता आलं. पण मी त्यावेळेला काही असं म्हटलं नव्हतं की मी पुन्हा येईल म्हणून, पण तरी सुद्धा तुम्ही जिव्हाळ्यानं आणि आपुलकीनं आवर्जून बोलवलं. आणि त्यातही तुळपुळे सरांनी उल्लेख केला की ते बाहेर झालेलं व्याख्यान ऐकायला आलेले पण काही जण आज आहेत, याचा अर्थ त्यांना पश्चाताप झालेला नाही. त्यामुळं खरं तर मला तुळपुळे सरांनी जेव्हा याचं निमंत्रण दिलं त्यावेळेला त्यांनी मुद्दाम कदाचित सांगितलं नसावं किंवा ते नंतर ठरलेलं असेल की आजच्या सत्राचे अध्यक्ष आहेत डॉक्टर लवटे सर. तसं असतं तर मी नम्रपणे यावर्षी नकार दिला असता आणि पुढच्या वर्षी येतो असं म्हटलं असतं. पण मला असं वाटतं की ज्यांचं ज्येष्ठत्व मी मगाशी म्हटलं तसं स्फूर्तिदायी आहे, त्यामुळं अध्यक्षानंतर त्यांनी मला जो वेळ दिलेला आहे त्या वेळातलं माझं आजचं बोलणं कसं असणार आहे तर ते व्याख्यान तर अजिबात नाही. मगाशी संख्येचा उल्लेख झाला, पण मी व्याख्यानं देत नाही. मी 4-5 ठिकाणी शिकवायला जातो, पण मी शिक्षक प्राध्यापक नाही, कारण मला तिथला पगार नाही मिळत. त्याहीपेक्षा महत्वाचा भाग म्हणजे माझी ही भावना आहे की अनंत चतुर्दशीच्या दिवशी मिरवणुकीमध्ये ज्येष्ठ मंडळी आपल्या छोट्या मुलाला किंवा नातवाला आपल्या खांद्यावर बसवून ती अनंत चतुर्दशीची मिरवणूक दाखवतात, कारण ती त्याच्या वय, उंची, बुद्धी सगळ्या कर्तृत्वामुळे दिसत नाही, ती त्याला दिसावी. त्यातला आनंद, त्यातलं पावित्र्य, त्यातला उत्साह हा त्याच्यामध्ये झिरपावा आणि ती परंपरा पुढे जावी. कदाचित ही त्यामागची भावना असू शकते. माझ्यानंतर लवटे सरांचं होणारं भाषण आणि ते अध्यक्ष असणं हे मी त्याच पद्धतीने आज मानतो की आज त्यांच्या आणि त्यांच्या पिढीच्या खांद्यावर उभारून काही गोष्टी त्यांच्यासमोर बोलायचं हे धाडस. आणि मिरजत येताना 2-3 गोष्टी नेहमीच आठवतात. त्यातली एक आठवण ही खरं तर दुःखद आहे, पण त्यातला सेवा कार्याचा आनंद जो आहे, त्या सेवा कार्याला प्रणाम नेहमी करावा असं जे मिरजेमध्ये बऱ्याच जणांच्या लक्षात येतं. 1988 मध्ये मी 12वीच्या वर्गात होतो. सरांना कल्पना आहे ज्यांचं खेडेगाव आहे ते, आणि माझी आजी ॲडमिट होती मिरज मिशन हॉस्पिटल. अचानक पॅरालिसिस झालं आणि मग एसटीने आणावं लागलं खेडेगावातून. इथल्या एका खाजगी दवाखान्यात आधी ॲडमिट केलं होतं, पण तिथे काही होईना 10-12 दिवस. मला माहीत नाही की तसं का त्यावेळेला घडलं असेल, पण तिथे काहीच उपचार चांगले होईनात म्हटल्यावर आम्ही दुसरीकडे न्यायची परवानगी मागितल्यावर मात्र त्या डॉक्टरनी नकार दिला आणि मिशनमध्ये नेता येणार नाही म्हटले, तुम्ही घरी नाही. त्यांना आम्ही इचलकरंजीला नेतो म्हणून असं सांगितलं आणि इचलकरंजीच्या नगरपालिकेची रुग्णवाहिका मागवली आणि मग तिथून बाहेर पडल्यावर आम्ही मिरज मिशनमध्ये ॲडमिट केलं.
काही वेळा हे प्रकार करावे लागतात. त्या पुढच्या 3 महिन्याच्या काळामध्ये माझं वास्तव्य इथल्या धर्मशाळेमध्ये आमच्या कुटुंबियांचं आणि त्याहीपेक्षा सर्वाधिक हे मिरज मिशन हॉस्पिटलमध्ये होतं आणि तिथे माझा 12वीचा अभ्यास, त्या हॉस्पिटलच्या बाहेरचा जो पोर्शन छान होता तिथे वारा आणि बाकी सगळं. माझा सांगण्याचा हेतू असा होता की माझ्या आजीचं स्वप्न होतं की आपला नातू ग्रामीण भागात आहे त्या शाळेमध्ये बोर्डात आला पाहिजे. ते 10वीला काही शक्य झालं नव्हतं कारण मी 4 महिने टायफॉइडने आजारी होतो. हा आत्मचरित्राचा भाग नाही आहे, मला सांगायचा मुद्दा पुढच्या वाक्यात येईल. पण आजी राहील या आशेपोटी मी जो अभ्यास तिथं करत होतो. आजी गेली डिसेंबरला आणि पुढे मी 12वीला सरकारी विषयात बोर्डात आलो. पण माझा सांगण्याचा मुद्दा आहे मिरज मिशन हॉस्पिटलमधल्या केरळियन नर्सनी माझा इंग्रजीचा अभ्यास तिथे 3 महिने. किती प्रकारचं सेवा कार्य हे जाता जाता घडवणारे, म्हणून ज्याला आपण हिंदू असले तरी सुद्धा मिशनरी वृत्तीनं काम करणारे असं म्हणतो. त्याचं कारण ते जे मिशन आहे ते मला असं वाटतं. आणि मागच्या वेळेस मी मुद्दाम आपलं व्याख्यान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी या दोन्ही ठिकाणी जाऊन होतो, ज्या धर्मशाळेतल्या खोलीत मी 3 महिने राहून आणि त्या मिशनमध्ये सुद्धा. आणि आता त्या मिशनची अवस्था थोडी वेगळी आहे, आणखीन काही अनेक गोष्टी मी त्या तपशिलात जात नाही. पण सेवा कार्याचा जो मुद्दा आहे तो मला असं वाटतं की मिरजेच्या बाबतीतला फार महत्त्वाचा आहे. मी विसरायच्या आधी थोडं डायव्हर्शन करून पुन्हा लवटे सरांवर येतो. नाहीतरी आता आपले मुख्य रस्ते हे त्यापेक्षा डायव्हर्शनकडे आपण जास्त येतो जातो आणि ते कदाचित आपल्यापर्यंत पोहोचलं नसेल ती आनंदाची बातमी. ते म्हणजे आज 2 समाजसेवकांना पुरस्कार जाहीर झालेत. त्यातला पहिला वर्ध्याचा यशवंतराव दाते स्मृती संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार लवटे सरांना जाहीर झाला आणि सत्य साईबाबांच्या जयंतीला द लिजंड्स या नावाचा पुरस्कार डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांना जाहीर झाला आहे. येत्या 23 आणि 24 तारखेला ते पुरस्कार, आज मला गाडीतून येतानाच हे सगळं मिळालं वाचायला, त्यामुळे तो आनंदही इथे व्यक्त करतो मुद्दाम. आजचा जो विषय आहे, गेल्या वेळेचा विषय होता आदर्शांच्या शोधात आणि आज तुळपोले सरांशी बोलताना असं ठरलं की मग समाजकार्याची नवी दिशा. खरं तर या बोलण्यावर या विषयावर बोलण्याचा तसा पाठक कुटुंबीय, त्यांना त्यांच्या कार्यात मदत करणारी मंडळी आणि लवटे सरांचे सगळे यांच्या तुलनेत मला अजिबात अधिकार नाही. पण मला असं वाटतं मी मागच्या वेळी ज्या विषयावर बोललो त्यालाच पुढे जोडू नये हा की समाजकार्याची नवी दिशा ज्याने अंगीकारली ती मंडळी आज आदर्शांच्या शोधात आहे. तर त्यामध्ये आज आदर्श कुठले आहेत, काय स्तरावर काम चालू आहे. आणि जेव्हा आपण बऱ्याच वेळा अशा कार्यक्रमाला युवक युवती नसतात असं म्हणतो, ते नसतात ही वस्तुस्थिती आहे. ते का नसतं त्याच्यावर आपणही चिंतन केलं पाहिजे. मी त्याच वयोगटातला असल्यामुळे ते सुरू असतंच. पण त्यांच्यावर जर ही जबाबदारी द्यायची असेल, ते जर ते घेणार असतील तर मग त्यांच्या समाजकार्याची यापुढची नवी दिशा काय असेल किंवा ते काय मानतात आणि आपापलं काम करतात. असं अजिबात नाही आहे की तरुण पिढीतली मंडळी काहीही समाजकार्य करत नाहीत, त्यांना सामाजिक कामांची जाणीव नसते, त्यांना समाज म्हणजे काय, त्यांना राष्ट्रप्रेम म्हणजे काय, देशभक्ती म्हणजे काय याचं काही नसतं असं जे म्हटलं जातं ते बऱ्याच अंशी खरं जरी असलं तरी तसं निगेटिव्ह समाजामध्ये अजिबात. हिंदीमध्ये 4 ओळी ज्या आहेत त्या खूप निराशा पसरवणाऱ्या होत्या. फूल कहता है चमन बदला है, पंछी कहता है गगन बदला है. फूल कहता है चमन बदला है, पंछी कहता है गगन बदला है, मगर शमशान की खामोशी कहती है लाश वही है, सिर्फ कफन बदला है. हे एकीकडे वस्तुस्थिती आहे, सगळ्या क्षेत्रांमधला अंदाज बघितल्यानंतर वाटतं. पण लवटे सरांपासून सगळी जण मंडळी आणि मग खाली जमीन वर आकाश आणि त्यानंतरची सगळी पुस्तकं आजही त्यांचं असलेलं आणि त्यांच्यासारख्या अनेकांचं समाजातले असलेलं कार्य बघितल्यानंतर लक्षात येतं की हे हजारो वर्ष चालत आहे. आपल्याकडच्या समस्याही हजारो वर्षांच्या आहेत. किंबहुना आज भारतासमोर सर्वाधिक समस्या आहे ती इथली लोकसंख्याचीच समस्या आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्याला इतकी मोकळीक मिळाली की आता दुसरं काही करायचंच नाही बहुतेक असं भारतीयांनी ठरवलं आणि मग आज आपण 140 कोटीपर्यंत पोहोचलोय. पण याला जर दिशा नवीन द्यायची असतील तर हे केवळ 140 कोटी डोके नाही, हे 140 कोटी मेंदू आहे आणि हे 280 कोटी हात आहे. त्यांना जर सामावून घेतलं तर मला असं वाटतं की आज भारत ज्या अडचणींमधनं पण जातो, भारत ज्या दिशेने विकासाच्या चाललेला आहे तो पण, एकीकडे अडचणी सोडवणे आणि जगभरातल्या जगाला गुरुत्व देईल, जगाला दिशा दाखवेल या प्रकारचं कर्तृत्व गाजवणारी माणसं ही भारतात आहेत. ती आपापल्या पद्धतीनं काम करतात. बरीच जण त्यांचं कामही माहीत नसतं,
त्यातल्या काही जणांबद्दल आज मात्र बोलावं की जे तरुण आहेत. मला असं वाटतं की म्हणून माझं हे भाषण व्याख्यान अजिबात नाही, तर या एका ठराविक वेळेतल्या गप्पा आहेत आणि त्यामुळं त्यांच्या संदर्भात बोलणं, त्यातल्या काही जणांचा माझा परिचय, खूप सहवास, काही जणांचा तर माझ्या जन्माच्या आधीपासूनचा सहवास होता. त्यामुळे त्यांनी केलेलं काम आणि त्यापासून मिळालेल्या प्रेरणा आणि आम्हाला जे काही थोडंफार करता येईल ते या सगळ्या मंडळींच्या आशीर्वादानं. म्हणून मला असं वाटतं ही दिशा म्हणजे ही आम्हाला स्वतःला काही दिशा जी वाटते ती असं आज आपल्यासमोर मांडावं म्हणून मी उभा आहे. यावर सहज गाडीतून येताना माझ्या लक्षात आलं की अरे हे या विषयावर बोलण्याचा अधिकार खरं तर मला नाही, पण तो एका परीनं का आहे तर तो वडिलोपार्जित आहे. 1948 साली दुर्दैवानं महात्मा गांधीजींची हत्या झाली. त्यामध्ये आमचा खेडेगावातला वाडा पूर्ण जाळला गेला. तो माणसांना घाळून जाळायचा असाच प्रयत्न होता, पण आजोबा आमचे सांगली संस्थांमध्ये शहापूरला फौजदार होते, त्यामुळे त्यांच्याकडे बंदूक असल्यामुळे आमच्या घरातली माणसं वाचली. ते सगळी जाळपोळ ज्या वडिलांनी माझ्या वयवर्ष 6 असताना बघितली, त्यांच्या मनात कदाचित समाजाबद्दल काय आलं असेल असं मला वाटायला लागलं नंतर. पण त्यांच्या वयाच्या 17व्या वर्षी त्यांना कुणीही न सांगता केवळ 7वीचं शिक्षण झालं. एक नोकरी आली होती शेती खात्यातली, पण किती टोकाचे मतभेद असू शकतात. त्यावेळेचं पोस्ट खातं सांभाळणाऱ्या एका शिक्षकांनी ती आलेली शेती खात्याची ऑर्डरच 6 महिने दाखवली नाही, त्यामुळे ती नोकरी गेली की ज्या काळात नोकरी आवश्यक होती. पण हे कळल्यानंतर त्याने काही केलं नाही, तो राग व्यक्त केला नाही, काही नाही. मला आश्चर्य त्याचं वाटतं आणि त्या तुलनेनं आम्ही किती भाग्यवान आहोत त्या पुढच्या पिढ्या. माझ्या गावापासून जवळजवळ 12-13 किलोमीटर जंगल उतरून गेल्यानंतरचा एक गारगोटी तालुका जो आहे त्याच्या भुदरगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले जकीनपेठ नावाचं छोटं गाव आणि तिथल्या धनगर वस्तीमध्ये जाऊन आपण शाळा काढावी असं 17-18व्या वर्षी एका ब्राह्मण मुलाला वाटतं. मी या ब्राह्मण यासाठी म्हणतो की ज्या काळामध्ये हे सगळं बघितल्यानंतर आपलं सगळं सुरक्षितत्व गेलं, आपलं घर गेलं, आपलं गाव आता सोडायची वेळ आली. अशा काळात वाढल्यानंतर सुद्धा कुणीही न सांगता, कुठलंही औपचारिक शिक्षण घेतलेलं नसताना, कुणीही अनुदान देतो म्हणून सांगितलेलं नसताना, कुणीही पाठीशी नाही, घरच्यांचा विरोध कारण स्वतःच्याच घरातलं धान्य न्यायचं आणि ज्यांना शिक्षणाबद्दल काळजीही असता नाही. इतकंच नाही तर ज्या गावामध्ये प्यायचं पाणी झाडाच्या मुळीतून येतं आणि तेच पाणी स्वच्छ करून प्यायचं, किंबहुना तिथे दारू तयार करण्याच्या भट्ट्या इतक्या की सगळे स्त्री पुरुष त्या भट्टीमध्ये कामाला आणि तीच दारू प्यायची पाण्यापेक्षा, अशीच पुढच्या पिढ्या वाढणाऱ्या. हे कुठून तरी कळल्यानंतर वयाच्या 18-19व्या वर्षी एका तरुण मुलाला खेडेगावातले वाटतं की मी इथे जाऊन आश्रमशाळा काढली पाहिजे, माझ्या घरातलं धान्य नेलं पाहिजे. आणि ती आश्रमशाळा त्यांनी अनेक वर्ष पुढे चालवली. त्याच्या पलीकडे जाऊन गावातल्या आमच्या प्राथमिक शाळेच्या शुभारंभाला जे ठिकाण निवडलं त्याला गावकऱ्यांचा विरोध झाला, कारण ती स्मशानभूमी होती त्याच गावाच्या मध्यवर्ती. आणि वडिलांनी समजूत घातली सगळ्या गावकऱ्यांची की इथे स्मशानभूमी असली तरी इथे जे पुरले गेलेले आहेत, जे दहन केलेले आहेत, ते आपलेच पूर्वज आहेत, ते आपल्या नातवांच्या आणि मुलांच्या मागे कशाला लागतील. आणि मग तिथे ती प्राथमिक शाळा उभा राहिली. पण त्या शाळेच्या शुभारंभाला खेडेगावातल्या त्या वातावरणामध्ये दलित दाम्पत्याच्या हस्ते त्यांनी त्या शाळेचा शुभारंभ आणि पूजा केली. आज ऐकताना या गोष्टी खूप सोप्या वाटतात, पण मला असं वाटतं की तो अस्पृश्यता निर्मूलनाचा जो भाग असेल, पुढच्या काळामध्ये त्यांनी तो भाग सगळा बेळगावच्या जवळ असल्यामुळे जटा निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घेतला की जो भयानक आहे, ज्यामध्ये थोडंफार मला काम करता आलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि त्यांच्यामुळे प्राध्यापक डॉक्टर नवनाथ शिंदे हे जे आजरा कॉलेजला मराठवाड्यातून आले होते की ज्यांनी जटा त्यांना माहीतच नव्हतं हे असं काही असतं ते. पण नंतर आमच्या कॉलेजमध्ये तो NSSनी भाग घेतला आणि दर शनिवार रविवारी कॉलेज सुटल्यानंतर तुम्हाला विश्वासच नाही बसणार, पण एक एक केस खेड्यातून गोळा करून आम्ही जेव्हा आणायचो. आणि आजही मला आठवतं एका महिलेच्या डोक्यावरची 9 किलोची जट आम्ही सोडवली. आयुष्यभर मागे 9 किलोची जट घेणे, त्यामधून आम्ही झुरळं मेलेली काढली, त्यामधून पाली काढल्या, हळदी कुंकवाचे असे ढीक साठलेले आणि त्यामुळे त्यांच्या दृष्टीवरती परिणाम होतो याचं काहीच भान नाही. आणि अशा काळात आम्ही त्या घरात जर अशी जट असलेली बाई किंवा मुलगा बघितला, मुलगा तर एक मिळालाच आणि आज त्याची जट सुटली, तो आज सिंगापूरला IT मध्ये काम करतो. मला असं वाटतं नाही तर हे कुटुंब झालंच नसतं, पुढे गेलं. पण या महिलेची जट सोडवताना आणि ते इतकं काम अवघड की आम्हाला गार्डनिंगच्या कात्र्या आणायला लागायच्या आणि उकळलेल्या पाण्याच्या बादल्या त्यामध्ये शॅम्पू घालून ठेवायचा, त्यांना खुर्चीत बसवायचं आणि एक एक जट सोडवत त्या पाण्यामध्ये तास तासभर ती भिजवत ठेवायची. आणि त्या सोडवत नंतर त्या बाईला
माझ्या डोक्यामधनं काय गेलंय असं वाटायचं आणि अस्वस्थता यायची. कारण 9 किलोचं आयुष्यभर वागवलेलं ओझं आणि मग पुढे पुन्हा ती चढ ठरणार नाही यासाठी स्वच्छता काय असेल त्याचा फॉलोअप घेणे वगैरे वगैरे. मला असं वाटतं की हे काम कदाचित छोटं असेल, पण ती नंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जटा निर्मूलनाची चळवळ म्हणून पुढे आली. मी फार तपशिलात जात नाही, पण शासन दरबारी त्यांनी प्रयत्न केले. ते स्वतः शिक्षक आणि पत्रकार असल्यामुळे वडिलांनी आणि मग त्यावेळचे विधान परिषदेचे सभापती शरद दिघे हे मुद्दाम हे बघायला आले आणि मला असं वाटतं मग शासन त्यामध्ये आल्यानंतर काही प्रमाणामध्ये त्याचा जो विरोध होता, नाहीतर आम्ही खेडेगावांमध्ये किती जणांच्या शिव्या खाल्ल्या, किती जणांचे शाप मागच्या पिढीतल्यांचे घेतले वगैरे वगैरे वगैरे. तुमची लग्न होणार नाही, तुम्ही लवकर मराल, तुम्हाला पोरोबाळ होणार नाही, सुदैवाने ते शाप काही देवाने ऐकले नसावेत अशी आजची वस्तुस्थिती आहे. पण मला असं वाटतं या सगळ्यातनं जाताना ते जर कुणी काम करणारं जवळचं असेल तर त्यातनं प्रेरणा मिळतात. त्या वेगळ्या शिकवायला लागत नाही, त्यासाठी क्लास लावायला लागत नाही, त्यासाठी MSW करण्याची गरज नाही. ते नंतर केलं तर त्याचा उपयोग आहे, कारण मी तिथंही येतो. या प्रकारची समाजसेवा किंवा महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबा आमटे आणि त्या परिवारांच्या 3-4 पिढ्यांमधली आज चालू असलेली समाजसेवा. गेल्या वर्षी जळगाव जिल्ह्यामध्ये डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाताईंची मुलाखत, त्यांना आता आजारपणामुळे बोलण्याला मर्यादा आहे म्हणून ते म्हणाले सागर आपण गप्पा मारूया. आणि जवळजवळ 2.5 तास गप्पा त्या चालल्या होत्या जळगावमधल्या कार्यक्रमाला. आणि आजही त्यांना असं वाटतं की आपण फार कमी काम केलं, बाबांनी किती प्रतिकूलतेमध्ये केलं आणि आम्ही करतो हे काही विशेष नाही. असे कितीतरी आमटे पाहिजे भारतामध्ये, जगभरामध्ये. आणि पुढच्या काळामध्ये मग मी पत्रकारितेच्या पुण्यामधल्या कामाच्या नंतर दैनिकामधलं काम सोडल्यानंतर सरांचे स्नेही असलेले डॉक्टर शरदचंद्र गोखले, की ज्यांचे वडील लोकमान्य टिळकांच्या काळात केसरीचे संपादक होते आणि जे डॉक्टर गोखले समाजशास्त्रज्ञ नात्यानं जयंतराव टिळकांच्या काळात केसरीचे संपादक होते, ज्यांनी व्यावसायिकदृष्ट्या समाजसेवेचा कोर्स केला होता, ज्यांचा युनेस्को पासून वर्ल्ड बँकेपर्यंत जागतिक सगळ्या संस्थांशी संबंध होता, ज्यांचं टाटा मूलभूत संशोधन संस्थेमधून पदवी मिळालेली होती आणि व्यावसायिकदृष्ट्या समाजसेवा कशी करावी, सहानुभूतीबरोबर त्याला शास्त्रकाठाची कसोटी कशी असावी. आणि एकाच वेळी डॉक्टर गोखले जगभरातल्या जवळजवळ 70-80 देशांचा अभ्यास करणारे डॉक्टर गोखले, वेगवेगळ्या देशांमधल्या सामाजिक कामांमध्ये तज्ज्ञ समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करणारे गोखले सेवानिवृत्तीनंतर त्यांनी कास्ट नावाची जी संस्था सुरू केली होती, कम्युनिटी एड अँड स्पॉन्सरशिप प्रोग्रॅम, आणि त्यामधून जवळजवळ 30,000 गरीब आणि अनाथ मुलांचं शिक्षण पूर्ण झालं, ज्यामधून आज नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे जे आता महासंचालक आहेत आणि महाराष्ट्रातले खूप प्रसिद्ध IPS अधिकारी डॉक्टर सदानंद दाते अशी अनेक मंडळी त्या कास्टमधून गेली. पुढे इंटरनॅशनल लेप्रसी युनियन या नावाची संस्था डॉक्टर गोखलेंनी चालू केली आणि इंटरनॅशनल लॉन्जिव्हिटी सेंटर, ज्याला आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्र म्हणतात, ज्येष्ठांच्या समस्यांच्या संदर्भात. आणि त्यातून मग पुढे परांजपे आणि या सगळ्यांनी अथश्री नावाची जी योजना पुण्यामध्ये आणली ती आज आणि मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार होतो. तर एकीकडे झोकून देऊन स्वतःचं आयुष्य त्यामधून आल्यानंतरचा जो समाजसेवेचा आणि समाजकार्याचा डॉक्टर लवटे मार्ग असं मी म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही, किंवा आमटे मार्ग असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. आणि दुसरीकडे सामाजिक कार्याचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून त्यामध्ये जगभरातल्या संस्थांचं मार्गदर्शन, म्हणजे डॉक्टर गोखलेंशी बोलताना एक जाणवायचं की ज्यांनी ॲना फ्राईड बरोबर काम केलं, सिग्मंड फ्राईडच्या मुलीबरोबर त्यांनी मानसशास्त्रासंदर्भात काम केलं, ज्यांनी हेलन केलरला भेटून त्यांचं चरित्र लिहिलं आणि त्याच्याही पुढे जाऊन या सामाजिक कामाला शासनाची असेल, आंतरराष्ट्रीय संस्थांची असेल, ती शास्त्रीयदृष्ट्या मदत कशी मिळवणे, त्याचा फॉलोअप घेणे, याबाबतचा एक मला असं वाटतं अभ्यासक्रमच केल्यासारखं ज्यांचं काम होतं, तोही सामाजिक कामाचा भाग. 2 वर्ष मी तिथे माध्यम संचालक, मीडिया डायरेक्टर म्हणून त्यांच्यावर काम केल्यानंतर लक्षात आलं की सामाजिक कामाला असे वेगवेगळे जे पैलू आहेत त्यामधला एक की आपण झोकून देऊन आपलं आयुष्य त्यासाठी देणे आणि त्याचबरोबर त्याला लागणारी जी मदत आहे. आणि मग मी पुढे ज्या गोष्टींसाठी येणार आहे ते आपल्या नक्की लक्षात येईल की अलीकडेच ज्यांचं दुर्दैवी निधन झालं असे टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा, पुन्हा मला असं वाटतं की सरांसारख्या शिक्षकांची पुण्य आणि माझ्या आईवडिलांची पुण्य आहे. आणि ज्यांच्या बरोबर आपण मिनिटभर जरी थांबलो ते मिळणंही अवघड असतं, पण जवळजवळ 7 वर्षात रतन टाटांना 5 ते 6 वेळा भेटायची संधी मिळाली आणि त्यातला एक दिवस तर हुबळीमध्ये आम्ही दिवसभर एकत्र होतो त्यांच्याबरोबर जेवण आणि मार्गदर्शन आणि पुढे मुंबईतल्या कार्यक्रमात. त्यावेळी लक्षात आलं की उद्योग समूह वगैरे सगळं बरोबर,
हजारो कोटींचा उद्योग समूह आणि त्यातून हजारो कोटींचा समाजाला दानधर्म, तोही पुन्हा टाटा मूलभूत संशोधन संस्थेसह वेगवेगळ्या समाजकार्याला वाहिलेल्या संस्था, टाटा ट्रस्टचे अनेक ट्रस्ट जे आहेत ते, आणि मग भटक्या कुत्र्यांपासून ते कॅन्सरच्या पेशंट्सपर्यंत एका उद्योग समूहाचा प्रमुख काय प्रकारची काळजी घेतो. सर त्या दिवशी अंगावर काटा मारला की जे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र होते आपल्या, त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामधले गाजलेले पोलीस महासंचालक अरविंद इनामदार, त्या पोलीस जवळच्या तडसरचे ते म्हणजे, की ज्यांच्या कार्यक्षमतेमुळे, ज्यांच्या सत्यप्रियतेमुळे, ज्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे, कुणाचीही हुजरेगिरी करायची नाही या वृत्तीमुळे, भ्रष्टाचार मी करणार नाही आणि माझ्यासमोर कुणाला करू देणार नाही हे खरंच जे बोलतात आणि त्याप्रमाणे वागणार, यामुळे ज्यांच्या 29 वर्षात IPS असताना 36 बदल्या झाल्या आणि तरीही ज्यांची दाऊदवरची रेड पहिली होती, ज्यांनी अरुण गवळीला पकडलं आणि सामान्य कॉन्स्टेबल्सचे प्रश्न सोडवून त्यांच्या घराची पहिल्यांदा सोय केली, अशा महाराष्ट्राच्या त्यावेळच्या 1.5 लाख पोलीस फोर्सचे प्रमुख असलेले अरविंद इनामदार, की ज्यांना कुसुमाग्रजांचा सहवास लाभला दीर्घकाळ, त्या अरविंद इनामदारांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर असं ठरवलं की सरकारी पुरस्कार पोलिसांना, पोलिसांबद्दलची आपली एक प्रतिमा वेगळी असते, पण ज्यांनी आयुष्यभर प्रचंड काम केलंय असे कॉन्स्टेबल्स, DYSP दर्जाचे अधिकारी आणि IPS ऑफिसर यांनी कुठलाही अर्ज न करता पण त्यांची चौकशी करून त्यांना आपण किमान प्रत्येकी 1.25 लाख रुपये असे पुरस्कार सुरू करावेत, ही कल्पना आली. त्या ट्रस्टमध्ये त्यांनी मला यायला सांगितलं, आम्ही एकत्र काम केलं आणि मला आश्चर्य असं की पहिल्या वर्षीचा पुरस्कार मुंबईमध्ये हा रतन टाटांच्या हस्ते दिला गेला आणि ते कॉन्स्टेबल्स आणि त्यांची पत्नी ज्यांना बोलवलं होतं त्यांना त्यांच्या डोळ्यावर तर विश्वास नव्हता, पण ते असे थरथर कापत होते. इनामदारांचं नाव ऐकल्यानंतर एकीकडे गुंड आणि दुसरीकडे मंत्रालयातली माणसं घाबरायची. आज मंत्र्यांचा फोन आल्यावर अधिकारी जिथे असेल तिथे उठून फोन घेतात, इतकी टोकाची लाचारी आहे. इनामदारांच्या काळात इनामदारांचा फोन आला तर मंत्री उठायचे, या प्रकारचा दरार होता. त्या इनामदारांनी एका कॉन्स्टेबलला बोलवून 1.25 लाखाचा पुरस्कार टाटांच्या हस्ते द्यावा. त्यावेळेचं मी त्या कॉन्स्टेबलच्या डोळ्यातलं बघितलं की आपण पोलीस दलात जे नोकरी व्यतिरिक्त सामाजिक काम केलेलं आहे, ज्यांनी असंख्य दंगली थांबवलेल्या आहेत, ज्यांनी अशी अनाथ मुलं रस्त्यावर मिळालेले ते आपल्या घरी नेऊन त्यांचा सांभाळ केलेला आहे, अशांच्या कामाची दखल सरकार व्यतिरिक्त, सरकार घ्यायच तेव्हा घेईल, पण इनामदारांनी चालू केली. मी आश्चर्य यासाठी म्हणतो की अशा सगळ्या सामाजिक कामांना ज्या टाटा ट्रस्टने मदत केली ते टाटा कार्यक्रमाला वेळेच्या आधी आले आणि कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही जेवणाला एकत्र जाणार होतो 8:30 वाजता. ते काही ताजमध्ये नव्हतं, एक साधं हॉटेल होतं. तिथे आल्यानंतर 8:30 वाजता त्यांनी आपल्या ड्रायव्हरकडून किल्ली हातात घेतली आणि त्याला सांगितलं की तुझी वेळ झालेली आहे, तू आता घरी जा. आणि 10:30 वाजता टाटा इंडिका चालवत स्वतः गेली. मी हे एवढ्यासाठी सांगतोय की आपण काही सामाजिक काम करतो, आपण काही उद्योग चालवतो, या प्रकारची कुठलीही भावना नसलेले टाटा पुढचे 3 वर्ष त्या कार्यक्रमाला येत राहिले. दुसऱ्या वर्षी डॉक्टर माशेलकरांच्या हस्ते पुरस्कार दिला आणि टाटा प्रेक्षकात बसले होते आणि तिसऱ्या वर्षी आम्ही डॉक्टर नारायण मूर्तींच्या हस्ते दिला आणि माशेलकर आणि टाटा प्रेक्षकात बसले. ही कमिटमेंट होती की पोलीस आपल्यासाठी काय करतात, समाजासाठी काय करतात, तिथे मी असण्याने काही फरक पडणार असेल. मी टाटांचं उदाहरण यासाठी दिलं. 30 मार्च 2000 मगाशी डॉक्टर माशेलकरांच्या चरित्र ग्रंथाचा उल्लेख झाला, तर तो उल्लेख यासाठी मला इथे मुद्दाम आपल्याशी सांगावं असं वाटतं की ज्यांच्या 6व्या वर्षी वडिलांचं निधन झाल्यानंतर गोव्यामधून जे अशिक्षित एक बाई, फारशी न शिकलेली डॉक्टर माशेलकरांना घेऊन मुंबईत आली, तेव्हा ते डॉक्टर नव्हतेच आणि मुंबईमध्ये गिरगावमधल्या कॉर्पोरेशनच्या शाळेत मराठी माध्यमात घातलं. एका चाळीमध्ये लाईट नसलेले ते राहत होते. अक्षरशः घरगुती काही कामं करून दुसऱ्या वेळा रात्री जेवण मिळेल का नाही, बऱ्याच वेळा मिळालं नाही. अशा परिस्थितीत माशेलकरांचं बालपण आणि मग 10वीमध्ये त्यावेळच्या 1,35,000 विद्यार्थ्यांमध्ये 11वी आलेले माशेलकर यांचं कॉलेजचं शिक्षण थांबणार होतं. पण कुठलाही अर्ज न करता शाळेमधली गुणवत्ता यादी मागून घेऊन त्यावेळच्या टाटा ट्रस्टच्या लोकांनी माशेलकरांना 60 रुपयाची स्कॉलरशिप दिली. त्यामुळं माशेलकरांचं कॉलेजचं शिक्षण, इंजिनिअरिंगचं शिक्षण, पुढे PhD आणि मग आज आपण बघतो की आज माशेलकरांना कालच 51वी डिलीट जाहीर झाली आणि भारतातले अशा डिलीट मिळवणारे आधीचे इंजिनिअरिंग सायंटिस्ट डॉक्टर कलाम सर होते की ज्यांना 48 डिलीट होत्या. तो विक्रम डॉक्टर माशेलकरांनी काल मोडला. पण मी का सांगतोय तुम्हाला, ही जर स्कॉलरशिप दिली नसती तर डॉक्टर माशेलकर आपल्याला दिसले नसते.
पण आणखीन एका विद्यार्थ्याला टाटांची स्कॉलरशिप मिळाली होती. केरळमधला तो मुलगा, प्रचंड दारिद्र्य, माशेलकरांसारखंच. त्या मुलालाही शाळेत जाऊन शिकता आलं नाही, बाहेर शाळेचं थांबावं लागायचं, वर्तमानपत्र टाकावी लागायची, जे डॉक्टर कलामांचं पण होतं. पण हा पुढे मुलगा शिकला, तो त्याला टाटांची स्कॉलरशिप मिळाली, त्यांनी लॉ केले आणि तो पुढे भारताचा राष्ट्रपती झाला, डॉक्टर KR नारायण. आणि मी 30 मार्च 2000 या तारखेचा उल्लेख का करतोय, तर 30 मार्च 2000ला ज्यांच्या टाटा स्कॉलरशिपमुळे शिक्षण झाल्यामुळे KR नारायणन पुढे राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले, त्यांच्या हस्ते 30 मार्च 2000ला पहिल्यांदा डॉक्टर माशेलकरांना पद्मविभूषण आणि पाठोपाठ रतन टाटांना पद्मभूषण हा कार्यक्रम त्या दिवशी झाला. समाजामध्ये मदत करणारी मंडळी असतील तर एकाच वेळी ज्ञानशक्ती, धनशक्ती आणि राष्ट्रशक्ती कशी एकत्र येऊ शकते, त्या टाटा स्कॉलरशिपमुळे काय परिवर्तन घडलं या दोघांच्या आयुष्यामध्ये. मला असं वाटतं की अशा ज्या संस्था आहेत, आणि मग त्यातला सामाजिक कामाचा न बोलता केलेला वस्तुपाठ काय, तर 26/11ची जी मुंबईवरची दुर्दैवी घटना घडली, त्यामध्ये ताजचे कर्मचारी तिथे जे गेले त्यांना मदत जी टाटांची गेली ती गेलीच. मला इथे टाटांचा मोठेपणा आणि मग ती टाटा कल्चर ज्याला आपण म्हणतो, की ज्यांचा काहीही त्या ग्रुपशी संबंध नाही, हॉटेलशी संबंध नाही, पण बाहेर त्या चौपाटीवरती जे भेळ विकणारे आणि असे साधे विक्रेते होते की ज्यांचं नुकसान झालं, जे त्यामध्ये मृत्युमुखी पडले, त्या सगळ्यांची पोलिसांकडनं यादी मिळवून टाटाने त्यांच्या घरी जाऊन नुकसान भरपाई दिली, की इथे येणारं पब्लिक आहे त्यांना तुम्ही सर्व करण्यासाठी थांबला होतात आणि या दुर्दैवी घटनेत तुम्ही गेलात, अडकलात, तुमच्या घरचं नुकसान झालं. मला सांगा, या प्रकारची केवळ पैसे आहेत म्हणून येणार नाही, तर त्याच्यासाठीचा तो कॉन्फिडन्स, कमिटमेंट आणि कंपॅशन या तिन्ही गोष्टी असल्याशिवाय मला वाटतं हे शक्य होत नाही. आणि ते रक्तात यावं लागतं. म्हणून मी म्हटलं की घराणेशाही. JRD टाटांचं एक उदाहरण दिलं जायचं की JRD ऑफिसकडे निघाले होते आणि एक माकडवाला खेळ करताना दिसला, ट्रॅफिक दिसलं म्हणून JRD थांबले, ते पैसे मागत होता. त्याप्रमाणे त्यांनी त्या माकडवाल्याला पहिल्यांदा त्या काळात 40 रुपये दिले आधी. तो म्हटला माकडाला केळ्यासाठी पैसे पाहिजे. ते म्हटले तू आधी 40 रुपयाची केळी घेऊन ये, ती आणलास की मी तुला वेगळे पैसे देईन, पण या 40 रुपयामधनं तू माकडालाही देणार नाहीस आणि तुझ्याकडे ठेवणार, हे चालणार नाही. मला असं वाटतं ही प्राण्यांविषयीची सुद्धा सहानुभूती एकेका प्रसंगामधून येते. आणि मग ते काम करणारी माणसं जेव्हा असतात तेव्हा समाज त्याला प्रतिसाद देतो. महर्षी कर्वेंना एक देणगी मिळणार म्हणून ते पर्वतीला आले होते. एका उद्योगपतीने देणगीही दिली, दुपारचं 12चं रणरणत होऊन. आणि देणगी दिल्यानंतर महर्षींना त्यांनी सांगितलं की हे वरचे 2 रुपये आहेत, हे तुम्हाला रिक्षाने जाण्यासाठी, टांग्याने जाण्यासाठी, रिक्षा माफ करा, टांग्याने जाण्यासाठी. आणि तो घरातून बघत होता उद्योगपती की कर्वे हे 2 रुपये सुद्धा टांग्याला घालवणार नाहीत. ते त्या उन्हात देणगी घेऊन चालत गेले आणि ते 2 रुपये त्यांनी ते देणगीमध्ये समाविष्ट. हेच महर्षी कर्वे जेव्हा, ज्याला आत्ताचा कर्वे रस्ता म्हणतात, पण अलका टॉकीज पासून जो रस्ता पुढे जातो त्या रस्त्याने कर्वे रस्त्याला लागण्यापूर्वी एका धान्य दुकानातून पाठीवर धान्याचं पोतं घेऊन चालत होते. ते एका रिक्षा चालकाने बघितलं, स्वतःची रिक्षा थांबवली आणि ते म्हणाले की अण्णा तुम्ही माझ्या रिक्षात चला. ते म्हटले मला तुला द्यायला पैसे नाहीत, मी रिक्षात देणार नाही. त्यावर तो रिक्षा चालक त्याला म्हणाला अण्णा तुम्ही पाठीवरनं धान्याचं पोतं घेऊन जाताय आणि असंच चालत गेलात, हे बघितलं तर मी वरती गेल्यानंतर देव मला काय विचारेल की तुला अण्णा दिसले आणि तू रिक्षात का घेतला. मला असं वाटतं की समाजामध्ये आजही, तेव्हा होतीच आजही या प्रकारची समाजामधली संवेदनशीलता आहेच, ती आपल्यापाशी कशी येते आणि ती जोपासली जाते त्याच्यामधला म्हणून बघायचा. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. मी लोकमान्य टिळकांचं जे मूळ गाव आहे चिखलगाव, दापोली तालुक्यामधलं, सरांचे परिचित आहेत, आपलेही नक्की परिचित असणारे डॉक्टर राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर यांनी चिखलगावमध्ये उभारलेलं जे काम आहे, तर त्याला युनेस्कोचं ॲक्रिडिटेशन पण मिळालं. पण एका गोठ्यामध्ये रेणूताई तर नरहर कुरुंदकरांच्या बरोबर नांदेडला प्राध्यापक म्हणून काम करत होत्या आणि राजाभाऊ हे आयुर्वेदाचे डॉक्टर होते, पण पुण्यात शिकल्यानंतर मूळ गावी जायचं म्हणून दोघं जण गेले आणि एका गोठ्यामध्ये 7 मुलांना घेऊन सुरू केलेली शाळा, एकीकडे जनावर आणि दुसरीकडे ही शाळा. मला असं वाटतं आज चिखलगावला जर आपण गेलात तर ज्याला स्किल एज्युकेशन हे आपण आत्ता अलीकडच्या 4-5 वर्षात ऐकतो, ते आमच्या संस्थेत 1995 सुरू आहे. आणि आत्ता तिथे शिकलेली मुलं ही रिसोर्स पर्सन म्हणून 3-4 जिल्ह्यांमध्ये जातात. तिथे मग आंब्या नारळाची कलमं बांधण्यापासून ते त्याच्यावर प्रोसेस करण्यापर्यंत, आणि चिखलगावच्या हॉस्टेलमध्ये मुला-मुलींचा आठवडाभर मुलींनी स्वयंपाक करायचा आणि आठवडाभर मुलांनी स्वयंपाक करायचा, अशी पद्धत. फक्त मुलींनी नाही.
तिथली स्वच्छता असेल, तिथली व्यायामशाळा असेल, तिथले सोलर प्रोजेक्ट असतील, तिथला कचऱ्याचा प्रोजेक्ट असेल, तिथलं ग्राउंड असेल, आणि हे मग नव्या पिढीमध्ये कसं उतरतं? तर मागे जेव्हा मोठं चक्रीवादळ झालं होतं कोकणामध्ये, त्यावेळेला दांडेकर दाम्पत्य तिथं नसताना सुद्धा आपल्या संस्थेच्या दारात आपणच लावलेली झाडं संस्थेवरती जर पडली तर जे होणार आहे नुकसान, ते नुकसान होऊ नये म्हणून ती झाडं दुसरीकडे पडावी त्यासाठी त्या वादळामध्ये प्रयत्न करणारे विद्यार्थी, आणि याचं डॉक्युमेंटेशन असावं म्हणून त्याचं व्हिडिओ शूटिंग करून ठेवणारे विद्यार्थी सगळीच खेडेगावात आले. एक पोलिओ झालेल्या मुलीला तर तिच्या आईवडिलांनी अक्षरशः टाकलं होतं, आणि ते दांडेकरांनी जेव्हा आणलं तेव्हा ती म्हणाली ही मरत नाही म्हणून आम्ही जगवत होतो, आणि तुम्ही म्हणताय मला हिच्या घरी ठेवा. आणि नंतर ती मुलगी जेव्हा पुढे चांगली झाली, मुंबईमध्ये तिचं लग्न झालं, आज टुरिस्टचा व्यवसाय ती आणि तिचा नवरा करते. मला असं वाटतं असे कितीतरी उदाहरणं सरांच्या परिचयातला, सरांचं मार्गदर्शन घेणारा आमचा मित्र जळगावच्या दीपस्तंभ फाउंडेशनचा यजुर्वेंद्र महाजन, हेही नाव आपण नक्की ऐकलेलं आहे. आज जळगावमध्ये मोठा सेवा प्रकल्प, आणि आता पुण्यामध्ये जवळजवळ भारतामधले 150 अनाथ असतील, गरीब असतील, अंध असतील, दिव्यांग असतील, आणि त्या सगळ्यांना त्या प्रकल्पामधला मोठेपणा काय आहे, महत्त्व काय आहे, सूत्र काय आहे, तर यांना सर्वसामान्य मुलांपेक्षा जास्त आलं पाहिजे. हा यजुर्वेंद्रचा प्रयत्न. ते कुठेही मागे तर पडता कामा नये, त्यांना कुठली दयाबुद्धीने कोणी मदत करेल असं नाही. त्यासाठीच्या सगळ्या कॉम्पिटंट गोष्टी त्यांनी आणलेल्या आहेत, ज्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत. त्यांनी संगणक हाताळलं पाहिजे. जळगावमधल्या स्विमिंग पूलमध्ये एका मुलाला पोहायचं, त्यासाठी आज यजुर्वेंद्रच्या संस्थेतून गाडी रोज जाते आणि तो पोहायला शिकतो, दोन्ही हात आणि पाय नसले. मला असं वाटतं या प्रकारचे संस्था चालक सुद्धा आपल्याकडे आहेत. की नव्या पिढीतली उदाहरणं, अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येतील. कदाचित आपण आर्टिस्ट या संस्थेचं नाव ऐकलं असेल, वीणा गोखले म्हणून. मी फार तपशिलात जात नाही, पण त्यांचे पती आणि ते कला आणि या प्रांतात काम करत होते. एक मुलगी होती, ती 2 मुली, त्यातली एक मुलगी उत्तम, पण दुसरी मुलगी ही कायमस्वरूपी बेडरिडन असल्यापैकी तिला सांभाळताना पुढच्या काळामध्ये आपलं काम करताना पतीचंही निधन झालं, पुढच्या काळात त्या मुलीचंही निधन झालं. अशा काळामध्ये वीणा गोखलेंनी आपल्याला काय जमू शकेल, तर अशा प्रकारच्या प्रचंड काम करणाऱ्या संस्था आणि दुसरीकडे त्यांना मदत करणाऱ्या संस्था यांना एकत्र कसं आणता येईल म्हणूनचं व्यासपीठ, ज्याला देणे समाजाचे असं नाव आहे. आणि जवळजवळ 20 वर्ष हा उपक्रम पुण्यामध्ये चालू आहे. आणि या काळामध्ये कुठलीही फी न घेता त्या संस्थांनी 4 दिवस तिथे यावं, आपली माहिती द्यावी, आणि ते बघायला आज हजारो पुणेकर येतात. गेल्या 10-12 वर्षामध्ये 250 संस्थांना 10.5 कोटी रुपयांची मदत एकट्या वीणा गोखलेंच्या मुळे. म्हणजे एकीकडे काम करणारी माणसं प्रचंड आहेत, समस्या खूप आहेत, आणि त्याच वेळा समाज सुद्धा मदत भरपूर करतो. अभय बंगांचा मगाशी मी उल्लेख केला. सर्च मधलं काम मी बाकी तपशिलात जात नाही, पण मला ज्याचं महत्त्व त्याही पेक्षा तितकंच मेळघाटातल्या बालमृत्यूनं इतकंच जे वाटतं ते म्हणजे दुर्दैवाने आज महाराष्ट्रामध्ये दरवर्षी डॉक्टर बंगनी पण आकडेवारी दिलेली आहे आणि शासनाची अधिकृत आकडेवारी आहे, महाराष्ट्र दरवर्षी 2 लाख कोटी रुपयांची दारू पितो. 2 लाख कोटी. गव्हर्नमेंटला मिळणारे टॅक्स आणि अधिकृत होणाऱ्या विक्रीच्या आकड्यानंतर अलीकडे मला वाटतं साहित्य संमेलनात जेव्हा त्यांची मुलाखत झाली त्यावेळेला डॉक्टर बंग म्हणाले होते काय प्रकारच्या समस्या आपल्याकडे उद्भवतात बघा, आणि या दारू विक्रीतूनच मग आपल्या राज्याचं सांस्कृतिक धोरण अंमलबजावणी होईल. मला कळतच नाही की आपण किती विसंगतीच्या परिघावरती आणि त्या ह्याच्यावरती राहतो. बरं, पुन्हा आज दारू हे प्रेस्टीज व्हायला लागलं शहरांमध्ये. तर आता पुणे आम्ही विद्यानगरी म्हणतो की पुढच्या वर्षी पुण्या आणि परिसरातल्या विद्यापीठांची संख्या होईल 30. पुण्यामध्ये 225 महाविद्यालय आहेत, 625-630 माध्यमिक शाळा आहेत, 27 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन संस्था आहेत, 45 वस्तू संग्रहालय आहेत, आणि पुण्याचे एज्युकेशनल पॉप्युलेशन आज 12 लाखाच्या पुढे. त्या पुण्यामध्ये आज शिकलेली मंडळी, शिक्षण क्षेत्रातली मंडळी प्रतिष्ठा म्हणून दारू प्यायला तर बाहेर कुठे जायचं, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहे, सामान्य नाही आहे आणि त्यांनाही आहे, घरातच बार चालू करतात. आणि मग त्यातून जे मुलांवर संस्कार होणार आहेत, तर मला असं वाटतं त्यातून जी काही समाजाला मदत होणार असेल तर तो व्यक्तिगत अप्रतिष्ठित CSR असेल असं मला वाटतं की त्या CSRला पण ही प्रतिष्ठा नाही. आणि एकीकडे मी मगाशी म्हटलं तसं की याचे नवीन प्रकार काय आहे, तर भ्रष्टाचार हा जर आपण रोग समाजाला लागलाय, तर मी आता व्यसनाचा दारूचा उल्लेख केला, तर भ्रष्टाचाराचा रोग याही पलीकडचा आहे. आणि मग तरी ते
आटोक्यात आणण्यासाठी आपलं आयुष्यभर काम करणारी माणसं आपल्याला माहीत असतात की ती पुन्हा सगळ्या क्षेत्रात आहेत. ती उद्योग क्षेत्रात आहेत, ती साहित्य क्षेत्रात आहेत, सामाजिक क्षेत्रात आहेत, ती आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा आहेत. आपल्याला कदाचित माहीत नसेल, मला आता पुढचा वेळ माझा संपणार आहे म्हणून मी लवकर वंदे भारतच्या स्पीडनं आता करायला पाहिजे मला. पण शेगावचं गजानन महाराज संस्थान चालवताना शिवशंकर भाऊ पाटील या नावाचा साधा पांढरा शर्ट, धोतर आणि गांधी टोपी घातलेल्या माणसाच्या, ज्यांना पुढे मॅनेजिंग ट्रस्टी म्हटलं गेलं, जे शेगावचे नगराध्यक्ष होते, मला दोन अर्थाने त्याचं महत्त्व वाटतं. एक म्हणजे स्वच्छता काय टोकाची असू शकते याचं भारतात आणि महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्रांना उदाहरण जर बघायचं असेल तर त्यासाठी तरी जे देव मानतील त्यांच्यासाठी, देव न मानतील त्यांच्यासाठी. कारण जर हार्वर्डची मुलं आणि मुली तिथे येऊन आपले रिसर्च प्रोजेक्ट करतात स्वच्छता आणि मॅनेजमेंटसाठी, तर मला असं वाटतं आपण अभ्यासात म्हणून तरी जायला पाहिजे. महाराजांना नमस्कार करायचा का नाही करायचा हा आपलं स्वातंत्र्य आहे. बऱ्याच जणांना ते उशिरा करतात. नानासाहेब गोरे विठ्ठलाच्या देवळातून बाहेर आले नमस्कार न करता, कारण ते नास्तिक होते. आणि बाहेर आल्यावर नानासाहेब म्हणजे मनात विचार आला, आणि ज्या उंबऱ्यावरती ज्ञानेश्वर तुकारामांनी आपला माथा टेकवला तिथून मी कोण आहे. आणि मग नानासाहेब जाऊन पुन्हा नमस्कार करू. हा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग आहे. पण शिवशंकर भाऊनं भेटल्यानंतर हा शेतकरी माणूस काय करणार असं वाटणारा उदाहरणं जर ऐकली तर आपल्यालाही आश्चर्य वाटेल की तिथे एकदा स्टुलावर बसलेल्या शिवशंकर भाऊंना कोणीतरी भक्तांनी सांगितलं की आजोबा इथं किती वेळ आला, तर मी इथंच असतो म्हणते. मग माझे चप्पल सांभाळायला सांभाळतो म्हटले. ते चप्पल सांभाळणारा मॅनेजिंग ट्रस्टी शेगावच्या देवस्थानचा आपल्या भागातल्या गरीब दिव्यांग मुलामुलींचं शिक्षण पुण्या मुंबईत होणार नाही, त्यांना मेडिकलचं शिक्षण आता सरकारने काही त्या कोर्सेसच्या 650 कोर्सेसच्या फी माफ केल्या असतील, पण त्या काळात ते नव्हतं. त्यांना आपल्या भागात कसं मिळेल यासाठी आपण इंजिनिअरिंग, मेडिकल सगळ्या फॅसिलिटीज संस्थांच्या खर्चाने ठेवूया, यासाठी शिवशंकर भाऊंनी घेतलेली बैठक. त्याचा संपूर्ण आराखडा तयार झाला. तो आराखडा झाला 50 कोटीचा. फारसं न शिकलेला माणूस, कुठल्याही मॅनेजमेंटचं ट्रेनिंग नाही, कुठल्याही MSWचं ट्रेनिंग नाही, कुठल्याही विद्यापीठाची पदवी नाही, PhD नाही, डिलीट नाही, का आहे नाही. त्या बैठकीत शिवशंकर भाऊने एकच प्रश्न विचारला की आपण आराखडा केलाय बरोबर आहे, पण 25 वर्षात याच्यामध्ये ज्या दुरुस्त्या लागतील त्यासाठी पुन्हा कुठे लोकांच्याकडे पैसे मागायचे, त्याची तरतूद आत्ताच करू. ते स्वतःचं नावही कधी घालायचे नाही, व्यवस्थापकीय विश्वस्त एवढंच म्हणायचे. जगभरात ती निवेदनं केली आणि हा मूळ 50 कोटीचा आराखडा झाला 70 कोटीचा. की 25 वर्षात या सगळ्या बांधलेल्या इमारतींची व्यवस्था पण लागली पाहिजे. जगभरात निवेदन गेल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, एका व्यक्तीने देणगी पाठवली. कितीची देणगी असेल? आपण आपलं देणार 70 कोटी म्हटल्यावर जगभर सगळ्या भारतातल्या लोकांनी येऊन काय 50 लाख 10 लाख असं करून ती देणगी होणार. आपला काय अंदाज आहे त्या व्यक्तीने किती देणगी पाठवली असेल? सांगा आपल्याला काय, आपल्याला जो वाटतो तो सांगायला काय. सिटी बँकेचे चेअरमन होते त्यावेळेला त्याच भागातले विक्रम पंडितनी शिवशंकर भाऊंचं निनावी जे आवाहन होतं त्याला बिनाकट, म्हणजे आपल्या आई वडिलांचं नाव द्या वगैरे काही नाही, 700 कोटी रुपयाची देणगी. 720 हा माझा आकडा, माझी लेखी माहिती आहे ती 700 कोटीची आहे. आणि मग मी शिवशंकर भाऊंना विचारलं की 700 कोटी का पाठवली असेल. मला असं वाटलं त्यांच्याशी बोलताना की इथे 70 कोटीत जर एक 25 वर्षाचा प्रोजेक्ट होणार आहे तर 10 ठिकाणी करावा. 700 कोटी असतील. पुढच्या काळात संस्थांची मीटिंग झाली, बैठक झाली. शिवशंकर भाऊंनी त्याच्यामध्ये सांगितलं, आभार विभाग ते पंडितांचं पत्र जाईल. पण ते पुढचं वाक्य असं म्हणाले की मराठी माणसाकडे गरजेपेक्षा जास्त पैसा आला की भांडण चालू होतात. आपल्याला मूळ 50 कोटी लागणार होते, नंतरचं बजेट 70 कोटीचं झालं. देणगी इतकी आलेली 630 कोटी रुपयाची देणगी त्यांनी परत पाठवली. या प्रकारचं काळीज असलेली माणसं पण आपल्या सेवा कार्यामध्ये आहे. मला काय वाटतं की आध्यात्मिक क्षेत्रात काम करताना एकीकडे स्वच्छता आणि दुसरीकडे सेवा कार्य, की जिथे आज IT मधल्या मुला मुलींची, युवक युवतींची आम्हाला तिथे स्वच्छतेच्या कामात काम करायचं आहे, आम्हाला तिथल्या जेवणावळीत खानावळीत काम करायचं आहे, तिथली ताटं उचलायची आहेत, भक्तांच्या सेवेची कामं करायची आहेत. यासाठी जेव्हा 3-3 हजार जणांची नावं आधी नोंदलेली असतात, मला असं वाटतं की आपण फार नाराज व्हायची गरज नाही. ते काही असलं तरी सिर्फ कफन बदला आहे, वस्तुस्थिती आहे, पण दुसरीकडे नाराज व्हायची गरज नाही. आज जेव्हा IT मधली मुलं मुली एक दिवस का रजा पडून असेल पण वारीमध्ये येतात, त्या गरिबांची दुःख बघतात, ते अनवाणी पायाने मराठवाड्यातून चालत येताना त्यांच्याशी चर्चा करतात, बोलतात, कपाळावर काय बुका दंड लावतात, ती भजनं ऐकतात.
मला असं वाटतं की हे जोपर्यंत अजून टिकून आहे तोपर्यंत मग जे काय भारतीयपण आहे, जे काय मराठीपण आहे ते टिकायला हरकत नाही. जे कदाचित उदाहरण आपल्याला माहीत नसेल या क्षेत्राचं की जे उद्योग क्षेत्रात घडूच शकणार नाही असं वाटत असेल ते उदाहरण देऊन मात्र मी पुढे फार वळतो. बेळगावमधला उद्योग आहे तो. एकीकडे आश्रमांचे बिझनेस चालू असताना त्या माणसाने पॉलीहायड्रॉन नावाच्या आपल्या इंजिनिअरिंग उद्योगाला नाव दिलं होतं बिझनेस आश्रम. बिझनेस आश्रम. 3 मित्रांनी कंपनी सुरू केली इंजिनिअरिंग मधली प्रॉडक्ट्स. जवळजवळ 230 लोक काम करायचे. दरवर्षीचा उलाढाल होती 150 कोटी रुपये. सुरुवातीच्या काळात कंपनी स्थापन केली तेव्हा अर्थातच टॅक्स चुकवणे यासाठी तिघांनी आपल्या बायकांच्या नावावरती ते काही मशिनरीची खरेदी केली. ते सरकारच्या तावडीत सापडले. त्यांना शिक्षा झाली बायकांना, कारण त्यांची नावं ते मागे राहिले. या माणसाने विचार केला की मी जर आयुष्यभर याच मार्गाने व्यवसाय करणार असेल तर मला सरळ मार्गाने कधी व्यवसाय करता येईल का नाही, सरळ मार्गाने मला श्रीमंत होता येईल का नाही. आणि त्या दिवशीपासून सुरेश हुंद्रेंनी ठरवलं की मी जो व्यवसाय करेन तो सरळ मार्गानेच करेन, भ्रष्टाचार विरहित करेन. तुम्ही जर बेळगावच्या इंडस्ट्रियल एरियामध्ये गेलात तर पॉलीहायड्रॉनच्या बाहेर वैपेंनी एक वाक्य लिहिलेलं आहे की इथून तयार होणाऱ्या मालापासून जी विक्री होईल किंवा जो आम्ही कच्चा माल विकत घेऊ यातून भारतीय अर्थव्यवस्थेत एकही रुपये काळा पैसा जाणार नाही याची आम्ही शक्य तितकी काळजी घेतलेली आहे. नंबर 2, तिथे काम करणाऱ्यांना ते कर्मचारी म्हणायचे नाहीत, कर्मयोगी म्हणायचे. त्यांचे पुढच्या 20 वर्षांचे पगार, ती पगारवाढ बोनस सहित ऑइलपेंडने रंगवली कंपनीच्या बाहेर. नंबर 3, मॅनेजिंग डायरेक्टर आणि फाउंडर असलेल्या हुंद्रेंसहित संपूर्ण कंपनीमधल्या एकाही खोलीला आणि एकाही केबिनला आणि कपाटाला कुलूप नाही. कारण काय तर तुम्हाला ज्या वर्षीच्या ज्या फाईल्स बघायच्या आहेत सरकारी अधिकाऱ्यांसहित, इन्कम टॅक्स असेल, कस्टम्स असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, तुम्ही कंपनीमध्ये परवानगी घेऊन यायचं. त्याचं कारण मला तुमच्या ऑफिसमध्ये यायचं झालं तर परवानगी घेऊन यावं लागतं. इथलं काम डिस्टर्ब न करता परवानगी घेऊन या. तुम्हाला ज्या झेरॉक्स लागणार आहेत त्याचे पैसे भरा आणि मग या फाईलचे झेरॉक्स न्या. जर काही आमच्याकडून सापडलं तर कायदेशीररित्या जेवढा दंड आहे, जी शिक्षा आहे, तुरुंगवास आहे, ते सगळं भोगायला आम्ही तयार आहोत. पण हे अत्यंत आत्मविश्वासानं होऊन काम म्हणायचे तर ते रँडमली रोज तासाचा इन्कम टॅक्स 50,000 असा 8 तासांचा रोजचा 4 लाख रुपये याप्रमाणे भरूनच टाकायचे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. आणि त्याला पत्र पाठवायचे की यातून जर शिल्लक राहिला तर तो आम्हाला परत पाठवा. आम्ही जर अजून द्यावा लागणार असेल तर तेही कळवा, तो आम्ही वेळेत देऊ. हुंद्रेंचा इन्कम टॅक्समध्ये दरारा होता, हुंद्रेंचा कस्टममध्ये दरारा होता, हुंद्रेंचा प्रशासकीय व्यवस्थेत दरारा होता. कारण आणि मी स्वतः अनुभवलेलं आहे. दुपारच्या वेळात जेवणात सगळ्यांच्या बरोबर रांगेनं उभं राहिल्यानंतर हुंद्रे मला एकदा जेवणानंतर म्हणाले, सागर शाळेत मिळणार की चहा घेणार? तर म्हटलं शाळेत. हुंद्रेंनी 2 शाळे आणायला सांगितले आणि जाताना 40 रुपयाच्या व्हाउचरवर सही करून खिशातून 40 रुपये काढून आपल्या कर्मचाऱ्याला दिले. माझ्या उद्योगाच्या आवारातलं शाळा सुद्धा पिताना ते फुकट नाही, इतरांना जर नसेल तर मलाही नाही, आणि त्याची 40 रुपये व्हाउचर करून दिले. मी हुंद्रेंना विचारलं, हे आलं कुठून? तुम्ही व्यसनामध्ये होतात, तुम्ही याच मातीतले आहात, इथलेच सगळे गुण दोष तुमच्यात आहेत. तेव्हा हुंद्रे म्हणाले की जेव्हा त्या आमच्या सगळ्या बायकांना अटक झाली त्यानंतर मी जो विचार केला, त्यानंतर मी जे वाचन केलं आणि त्यामधून स्वामी विवेकानंद आणि समर्थ रामदास यांची मॅनेजमेंटची तत्व, मग त्यांच्या लक्षात आलं की इथली व्यवस्था आणि वेस्टर्न प्रोफेशनलिझम हा जेव्हा एकत्र येईल, जे विवेकानंदांचं वाक्य होतं पुढे बेळगावला ते विवेकानंद होते, मी त्या तपशिलात जात नाही आता, पण ते हुंद्रेंनी अंमलात आणलं. आणि नुसतं अंमलात नाही तर हुंद्रेंनी कुणालाही न सांगता कर्नाटकमध्ये ज्या खेडेगावांमध्ये शाळा नाही तिथल्या 3000 एकल शाळा स्वतःच्या उत्पन्नामधून चालवल्या. तिथे शिक्षकांचा पगार उत्तम झाला पाहिजे, मुलं शिकली पाहिजे, त्यांची बेळगावमधली व्यवस्था असेल. आणि त्याही पलीकडे जाऊन हुंद्रेंनी आयुष्यभर तत्व पाळलं की पुरस्कार शक्यतो घ्यायचा नाही, मदत केली त्या व्यासपीठावर जायचं नाही, पण जावंच लागलं काही कारणाने तर पुरस्कार देणाऱ्याचा हात स्वच्छ असेल ही खात्री असल्याशिवाय त्याच्या हस्ते घ्यायचा नाही. ठाण्याच्या इंडस्ट्रियल असोसिएशनने दिलेला पुरस्कार एका मंत्र्यांच्या हस्ते होता. तेव्हा हुंद्रे म्हटले, माझी हरकत नाही, पण ते स्वच्छ आहे अशी तुमची खात्री असेल तर मला कळवा, मी येतो. शेवटी त्यांना पाहुणा बदलावा लागला आणि न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांच्या हस्ते हुंद्रेंनी तो पुरस्कार स्वीकारला. आणि भाषणात हुंद्रे म्हणाले की आज मला जितका आनंद झाला तितक्याच स्वच्छ माणसाला पुरस्कार दिल्याचा तुम्हालाही झाला असेल. असं वाटतं इथे हे सगळं जे येतं यातून हुंद्रेंनी ज्या सामाजिक कामाला
आणि RTOच्या लायसन्स पासून ते नगरविकास खात्याच्या मंजुरीपर्यंत विना पैसे देता कायदेशीररित्या हे सगळं कसं करता येतं या कामात गुंतलेले असायचे तरुणांना घेऊन. मला असं वाटतं की समाजामध्ये या प्रकारची सगळी माणसं असतील. तुम्हाला कदाचित नव्या पिढीला 100% नाव माहिती आहे, श्रीधर वेंबू. दक्षिण भारतामध्ये ज्यांनी मूळ गावातून अमेरिकेत गेल्यानंतर माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड संपत्ती मिळवली, पण लक्षात आलं की संपत्ती ही तिथेच राहून चालणार नाही, मला माझ्या भागात काय करता येईल. स्वतःच्या खेडेगावात आले, त्याच प्रकारच्या वातावरणात राहिले, तिथे स्वतःची कंपनी चालू केली. तिथे येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटी घातल्या की वाहन वापरायचं नाही, सायकलने यायचं, इथल्याच सिस्टीममध्ये राहायचं. आज त्या खेडेगावामध्ये IT कंपनी बरोबर श्रीधर वेंबूंनी स्वतःची खाजगी युनिव्हर्सिटी चालवली. आपल्याला कधी गेलात केरळमध्ये तर आवर्जून हे बघून यायला पाहिजे. त्याचं कारण या प्रकारच्या उदाहरणांमधून नव्या पिढीच्या जाणीवा आता सामाजिक कार्याकडे कशा वळताय हे मला तुम्हाला मुद्दाम सांगायचं. म्हणून काही मग आपला दिलीप कुलकर्णी असतील कुडावड्याचे दापोली तालुक्यातले की जे फ्रीजही वापरत नाही, मिक्सरही वापरत नाही, घरात काहीच नाही आणि मुलांचं शिक्षण ज्यांनी घरात केलं असेल इथंपासून ते एक इंजिनियर आहे दिल्लीतला राहुल रस्तोगी नावाचा. ते मुद्दाम आवर्जून आरोग्य खात्यासाठी तर माहिती पाहिजे. अशा कितीतरी गोष्टी आहेत, पुढच्या तपशिलात 1 मिनिटात मी पुढे येतो. त्या राहुल रस्तोगीच्या वडिलांना जेव्हा हार्ट अटॅक आला तेव्हा रात्री त्यांनी ऍडमिट केलं आणि वडिलांच्या जवळ बसलेला असताना त्याला तो इंजिनियर असल्यामुळे मनात विचार आला की आज मी ते होतो म्हणून वडिलांना घेऊन येऊ शकतो, पण मी नसतो आणि त्यांना हार्ट अटॅक आला असता तर कळला पण नसता पुढे काय झालं असतं. त्याने इंजिनिअरिंग मधलं स्वतःचं डोकं चालवून आज पोर्टेबल ECG मशीन तयार केलंय मोबाईलच्या आकारामध्ये, ज्याचं नाव संकेत. आणि ते डॉक्टर माशेलकरांना जेव्हा समजलं तेव्हा माशेलकरांनी अंजनी माशेलकर आपल्या गरीब आईने दिलेल्या साठवलेल्या पैशातून जे फाउंडेशन उभं केले त्यातून राहुल रस्तोगीला पुरस्कार दिला. तो पुरस्कार 1 लाखाचा होता, पण त्यावेळेला राहुल रस्तोगीच्या बोलण्यात आलं की याचं जर बिझनेस मॉडेल व्हायचं असेल, हा सर्वसामान्यांपर्यंत जायचा असेल की जो पोर्टेबल ECG त्याच्या घरात आहे, छोटंसं उपकरण आहे, फक्त इथे लावायचं आणि आपल्याच मोबाईल ॲपद्वारे डॉक्टरना कळवायचं की त्याचा रिझल्ट काय, डॉक्टर तिथून दुसऱ्या मिनिटाला उपचार सांगतील. या प्रकारची व्यवस्था सामान्य खेडेगावांमधल्या लोकांपर्यंत जावी म्हणून 48 लाख रुपयांची गरज होती. डॉक्टर माशेलकरांच्या शब्दाखातर रतन टाटांनी पुढच्या 48 तासात ते 48 लाख राहुलला पाठवले आणि आज आपल्याला ते Amazon पासून सगळीकडे संकेत उपकरण बघायला मिळेल, घेता येईल आपल्याला, आपण वापरतात. अशा प्रकारच्या उपकरणांची सिरीज की कुठेही रक्त न घेता अॅनिमिया किती आहे, हिमोग्लोबिन किती आहे, आपला ब्लड ग्रुप कुठे, या प्रकारचं तरुणांनी आता जे काम चालू केलेलं आहे, असे 15 पुरस्कार देशातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तरुणांना या अंजनी माशेलकर फाउंडेशनने दिलेत. परवाचा तर पुरस्कार एकाच टेस्टमध्ये कुठलंही ब्लड न घेता आणि काही न घेता 16 प्रकारच्या चाचण्या आणि आता ब्रेस्ट कॅन्सरवरचं सर्वाधिक कमी खर्चाचं म्हणजे हार्डली 300 रुपयामध्ये ब्रेस्ट कॅन्सरची चाचणी आणि कुठलीही पेनफुल ट्रीटमेंट न देता या प्रकारच्या गोष्टी जेव्हा तरुण पिढी करते, मला असं वाटतं की हे केवळ शिक्षण बिझनेस नाही, हे समाजकार्याचं आहे. समाजातल्या लक्षावधी लोकांना आणि जगभरातल्या लोकांना हे जर लक्षात घ्यायचं असेल आणि तिथंपासून मग पर्यावरणापर्यंत आणि तिथंपासून मग अन्नदानापर्यंत, म्हणजे वेगळ्या अर्थाने की तुम्ही अन्न टाकू नका, ते जर चांगलं असेल तर आम्ही घ्यायला येतो, इथंपर्यंतच्या तंत्रज्ञानाच्या आधाराने निघालेल्या कंपन्या. त्याचं कारण आजही भारतामध्ये कितीही दारिद्र्य निर्मूलन झालं असं सांगितलं जात असलं तरी किमान रोज 20 कोटी लोक उपाशी झोपतात. आणि त्याहीपेक्षा धक्कादायक, दरवर्षी भारतामधलं, निदान हा 5 वर्षापूर्वीचा आकडा आहे, 20,000 कोटी टन अन्नधान्य किडून जातं गोडाऊनमधनं. मी मगाशी विसंगती म्हटलं आणि त्याच वेळा 5 वर्षापूर्वीचाच पुन्हा आकडा आहे. मुंबईतला जो संशोधन झालंय तर मुंबईतल्या भिकाऱ्यांचा टर्नओव्हर आजचा आहे वार्षिक 180 कोटी रुपये. आपल्याला सगळेच आकडे हे चकित करणारे आहेत. समाज एकीकडे एवढं प्रचंड दारिद्र्य आणि सगळ्या समस्या आहेत, दुसरीकडे या प्रकारचे आकडे आपण बघतो. मी यासाठी सांगतो की मग नवीन पिढी समाजकार्याच्या दिशा काय, तर आता पर्यावरणाचे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला आणि मला एकट्याला आणि मिरजेपुरते जाईल, ते सगळ्या जगाला आहेत. त्यातून मी स्थानिक पातळीवर शिकलेला असेल तर मी याच्यावर उपाय काय करेन. तो मिरजेमध्ये चालू आहे, मी त्याचं नाव विसरलो, कचऱ्याचा प्रोजेक्ट त्यांनी हातात घेतला, तो बेळगावपर्यंत बऱ्याच वेळा जातो, भेटलो होतो मध्ये. कितीतरी लोक आहेत आणि माझं म्हणणं हे समाजकार्याचं आहे. ज्या प्रकारचं कार्य आपल्या इथे चालतं ते तर महत्वाचं आहे, ते आवश्यक आहेच आहे. त्याही पलीकडे जाऊन आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स नंतरची जी देशासमोरची आणि समाजासमोरची आव्हानं आहेत, ज्यामध्ये मानसिक रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होते, जी कोरोना नंतरची पुन्हा आहे. अशा काळामध्ये मानसिक स्वास्थ्यासाठी काम करणं याच्या इतकं समाजकार्य मोठं नाही असं वाटण्याजोगीच आपल्याकडे परिस्थिती आहे. मला असं वाटतं की माझा वेळ तर संपलेला आहे. नव्या पिढीतल्या मुलांनी
ऑस्ट्रेलियामध्ये आता कायदा झाला आहे की 16 वर्षाच्या आत सोशल मीडिया वापरता येणार नाही. आपल्याकडे होणं अवघड आहे आणि तो झाला तर न पाळणाऱ्यांची संख्या जास्त असणार आहे आपल्याला माहिती. पण नव्या पिढीतल्या मुलांना जर आपण लहानपणापासून शिकवलं, सेल्फी काढणं सोपं आहे, इमेज तयार करणं अवघड. आणि ती इमेज केवळ मोठेपणासाठी नाही आहे, प्रतिष्ठेसाठी नाही, त्यासाठी अशा घराण्यांच्या पिढ्यानपिढ्या खर्च होतात. तेव्हा मग डॉक्टर पाठक नीरज म्हटलं की बाकी कुठलाही विकिपीडिया शोधावं लागत नाही. हे त्या क्षेत्रातल्यांसाठी एक नवीन आधार कार्ड तयार होतं. असे अनेक आधार कार्ड आपल्याकडे आहेत, मी तर सांगितलंच. आणि दुसरीकडे आपण म्हणतो तसं समस्या कितीही असल्या तरी त्या समस्या सोडवण्यासाठी ठामपणे उभा राहणारा समाज आजही आपल्या इथं आहे, कारण ते आपल्या परंपरेतलं आणि संस्कृतीचं संचित आहे, त्यातल्या चांगल्या गोष्टी आहेत. परदेशात आहे. बिल गेट्सनी प्रचंड व्यवसाय केला आणि मग नंतर लक्षात आलं की मी फक्त पैसेच कमवतोय, मला समाधान कुठे मिळेल. म्हणून बिल गेट्सने एकदा ठरवलं की आता आपण हे सगळं सोडू आणि आपण बिल गेट्स फाउंडेशन आणि मेरिंडा, नंतर त्यातनं मेरिंडा बाजूला गेली आणि पुन्हा डिव्होर्सच घेतला, तो भाग वेगळा. ती समस्या आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आता येते, ती येऊ नये म्हणून काम करणं याच्यासारखं आता समाजकार्य अजून मोठं आहे. पण बिल गेट्सने 50 अब्ज डॉलर्स आपली संपत्ती त्या फाउंडेशनला दिली आणि जगातला सर्वाधिक श्रीमंत असलेला बिल गेट्स हा सर्वाधिक श्रीमंत राहिला नाही, तो 2 नंबरला गेला. आणि 1 नंबरला कोण झाला? वॉरन बफेट. पण त्यालाही लक्षात आलं की बिल गेट्सने आपली संपत्ती फाउंडेशनला दान केली आणि मी 1 नंबरला झालो, त्याला जे समाधान मिळालं नाही ते मला कुठून मिळणार आहे, म्हणून त्यांनी आपली 50 अब्ज डॉलर संपत्ती बिल गेट्स फाउंडेशनला दान केली. लक्षात घ्या. मला असं वाटतं की सामाजिक काम करायचं असेल तर आयुष्याच्या उत्तरार्धात एवढा सगळा फेरा मारण्याच्या ऐवजी विनोबा भावेने जे सांगितलेलं आहे, एखादी गोष्ट करायची आपल्याला असेल, मिळवायची असेल तर दरवेळा त्या लाभार्थ्यांच्या रांगेत आपण उभं राहायची गरज नाही. ज्याला सामाजिक कामाची थोडीशी जरी आवड असेल, इच्छा असेल, त्याने त्याच रांगेमध्ये पाठ करून उभं राहावं. परिवर्तनाच्या रांगेतला तो पहिला माणूस असेल, पुरुष किंवा स्त्री, आणि सगळा समाज, सगळी रांग त्याच्या पाठीशी असेल. मला असं वाटतं नवी पिढी ही आपापसात असलेली स्वतःच्या रक्तातली आणि अंगातली माणुसकी व्हायरल करत असतानाच अशी जर परिवर्तनाच्या रांगेत पाठ करून उभी राहायला लागली तर अशा सामाजिक संस्थांना यापुढे चिंतेचे अनेक जे प्रश्न आहेत त्या सुटण्याचे सुद्धा मार्ग त्याच वेळा उपलब्ध होतील. पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला इथे निमंत्रित केलं, शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आभार मानतो. थांबतो. नमस्कार.